शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. फक्त आठवत होतो, फक्त आठवत होतो. तेव्हा जेव्हा महाजी जाऊ म्हणतात ना, आम्हाला त्याचा मुटका आणून द्या, आम्हाला माहिती आहे ते किती खोल आहे, ती जखम किती खोल आहे. जे ट्रेलर पाहिलंय, रितेश भाऊ, ज्योती मॅम, एव्हरीबडी, तेव्हापासून ना, म्हणजे पहिलं ट्रेलर पाहिल्यानंतर सुद्धा, नंतर हिंदीमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा ते जे अश्रू सुरू झाले होते डोळ्यातले, थांबत नाहीत. भाऊ, असं कधी झालं नाही. हे इतकं इतकं हृदयाला लागलंय. हे पाहायचं होतं, हेच पाहायचं होतं. थँक्स अ लॉट. ह्याच्यात जेव्हा ती लाईन येते, काय ना, आमच्यासाठी समहाऊ हे सगळे कलाकार आहेत, हे मातब्बर कलाकार आहेत. आम्ही राजेच बघतो, आम्ही जिजाऊच बघतो, आम्ही शहाजीराजेच बघतो. तेव्हा जेव्हा महाजिजाऊ म्हणतात ना, आम्हाला त्याचा मुटका आणून द्या, आम्हाला माहिती आहे ते किती खोल आहे, ती जखम किती खोल आहे. आमच्यासाठी ते इमोशनलच आहे. आमच्यासाठी आम्ही बघताना सुद्धा, आम्ही ऐकताना सुद्धा, जेव्हा भाऊंनी स्टोरी सांगितली त्याही वेळेला ते तितकंच टोचत होतं. कारण त्याच्यातली धार काय आहे ती आम्हाला माहिती आहे. सगळ्या आपल्या इतिहासप्रेमी महाराष्ट्रातले तर सगळ्याच लोकांना हे माहिती आहे, आपण कसं पाहतो या गोष्टींकडे. आमच्याकरता ना एक शब्द होता, मी कायम बोलत होतो, आमचा निखिल असेल, भाऊंबरोबर बोलत होतो. तो एक ऐकलेली ओळ आहे, कायम ऐकतो आपण, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. फक्त आठवत होतो, फक्त आठवत होतो. कारण ऐकून, वाचून, बघतो ना, खूप छान वाटलं. तो बघताना खूप छान वाटला. आता हे रूप आठवून, तो प्रताप आठवून, त्याबद्दल काही कंपोज करायचं आहे, ही छोटी गोष्ट झाली हो, फार, ही खूप छोटी गोष्ट झाली. ती मानवंदना देता आली, तो मुजरा करता आला. आय थिंक आमच्या देवाने आम्हाला संगीतकार केलंच, कारण आम्हाला हे करता यावं म्हणून. नंतर तसं आमच्याकडे काही नाही हो. आमच्याकडे फक्त या देवतेबद्दलची भक्ती आहे, त्या जोरावर आम्ही इथपर्यंत आलोय. आणि हे आम्ही आज करू शकलो. मी पाहिले नाही आम्ही शिवराय, तुम्ही नाही पाहिले. अशी माणसं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना शिवराय ऐकवले, त्या सगळ्यांचे आभार मानतो. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं की एवढा मोठा माणूस होता, एवढा मोठा माणूस होता, इतकं मोठं कर्तृत्व आहे त्याचं. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं. आणि आम्ही जे पण करतोय ना, आम्ही जे पण करत होतो, आम्हाला वाटत होतं नाही, अजून मोठं करायला पाहिजे, हे कमी आहे, अजून करायला पाहिजे. आताही वाटतंय, परवा पण भाऊ बरोबर बोलत होतो, अजूनही करतोय काहीतरी. आमचे प्रयत्न आम्ही करतोय, ही फक्त आमची भावना आहे. माझ्या अश्रूंकडे लक्ष नका देऊ, हे बोलणं माझं फार महत्वाचं आहे. अजूनही करतोय, प्रयत्नच करतोय. अवघड आहे, फार अवघड आहे. आणि ह्याचं संगीत करणं हा एक भाग झाला, ते लिहिणं एक भाग झाला, गाणं एक भाग झाला. पण हे सगळ्यांनी हे जे काही चित्रित केलं आहे, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप कौतुक. हे बघताना इतकं अंगावर आलं. दिस इज मेस्मरायझिंग, अमेझिंग. त्या युगात तुम्ही घेऊन गेलात आणि आम्ही जगतोय ते. आज बघताना फार छान वाटलं. आनंदी आनंद आहे सगळा. मी खरं गोष्ट सांगू, एकच मिनिट अजून बोलतो, सॉरी. एक ज्याला आपण म्हणतो शिवप्रतापतीन,
त्या शिवप्रताप दिनाची ही कथा आहे. एवढी मोठी गौरव गाथा आहे. आमच्याकरता तो उत्सव असेल जेव्हा आम्ही थिएटरमध्ये बघू हा संपूर्ण सिनेमा. आणि भाऊ, थँक्स अ लॉट फॉर दिस एक्सपिरियन्स. अगदीच म्हणजे डे 1 पासून आम्ही असोसिएटेड आहोत या पिक्चरला. खूप म्हणजे आम्ही काय म्हणतो त्याला, फाउंडर्स या चित्रपटाचे तेव्हापासून असोसिएटेड आहोत. आणि शिवाजी महाराजांबद्दल काय सांगू, हे आज करतोय असं नाही गाणं, उद्या करतोय असं नाही गाणं, सतत काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल चालूच असतं, मनात चालूच असतं. रोज एक नमस्कार त्यांच्याकरता होतोच. आणि हा मुजरा करता आला. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. खूप धन्यवाद सगळ्यांचे. जय शिवराय. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.